मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता, पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे। पोएटिक जस्टिस ही विसर्जन सुरू असतानाच तो भेटला। अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक काल निघालेली आहे। जालनामध्ये 1 सप्टेंबरला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती, ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता। त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ॲक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन FIR त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती। नंतर त्याच्यामध्ये नवीन BNSची 111 कलम पण ॲड करण्यात आली त्या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल, आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आले। त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी 4-5 दिवसापासून पोलिसांची सतत प्रयत्न सुरू होता। त्यामध्ये पोलीस टीम परभणी, पाथरी, मानवत, खुलताबाद, सिल्लोड, इव्हन हैदराबादला पण एक टीम, आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी, घनसावंगी, वरती हसनाबाद, हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला। त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला। एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली, आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता, पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे। आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती, एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली, आणि 3 आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणारा, त्यासोबत सोफियान कुरेशी, तसंच हे आरोपीला मदत करणारा एक रांजणीचा यासीन कुरेशी, असे 3 आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे। आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे। आणि आता आमचा सगळा पुढचा तपास, ही घटना नेमकी एक्झॅक्टली कधीची आहे, कुठे झालेली आहे, एक्झॅक्ट घटनास्थळ, नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूट ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणं असो, हे गोवंश कुठून आला, हे सगळे पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या 4 दिवशी पोलीस करणार आहे। आणि एक टफ केस होता, आणि त्यामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन आणि LCB या दोघांची टीम भरपूर 5 ते 6 टीमने 4 दिवसामध्ये खूप मेहनत घेतली। DYSP कुलकर्णी साहेब आणि ॲडिशनल SP आयुष नोपानी याचा सतत पाठपुरावा करत होते, आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे। त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे, 10 ते 11 केसेस आहे, भरपूर केसेस त्याचे सुटलेले आहे, आणि एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे राइटिंग में 324चा। हाँ, अटक हमने किया है। हमारी टीम का ही सर्च कर रही थी, परभनी में ढूंढ रही थी, मानवत, पाथरी, अलग अलग जगह पे उसको अटक करने में सक्सेस मिला है फायनली। आणि जो मी सांगितलं, जो आम्हाला एक लिंक सापडलं होतं, त्या लिंकला फॉलो केल्यामध्ये अटक झालेला आहे। याच्यामध्ये मी पुढे बोलू पुढेच्या आता ह्या विषयामुळेच आपला कालचं वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता। काही लोकांनी, ठराविक लोकांनी अशी एक भूमिका, त्याची डिमांड होती की अटकबद्दल डिमांड होती की अटक झाला पाहिजे, नाहीतर हे होणार ते होणार। पण हे ते थोडा चुकीचा म्हणण्यामध्ये हरकत नाही, कारण आमच्याकडे काही जादूची कांडी नसते। प्रयत्न सुरू होता, आता हे आमचा सुदैव आहे की तो बरोबर विसर्जन सुरू असताना भेटला। मे बी अजून आम्हाला आठवडा लागला असता, 15 दिवस लागले असते, कारण सांगू शकत नाही, पण हे आमची प्रयत्नाला कुठेतरी यश आला। आणि हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोएटिक जस्टिस, की विसर्जन सुरू असतानाच तो भेटला। पण मी जालनाचे मॅच्युअर लोकांचा एक आभार मानू इच्छितो की खासकर गणेश महासंघाचा, आणि काही गणपती मंडळ होते, काही बिझनेसमॅन, जालनाचे व्यापारी वर्ग, लोकप्रतिनिधी
ज्यांनी अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक काल निघालेली आहे। आणि त्यामध्ये एक कौतुकची जो गोष्टी आहे की डीजे मुक्त बऱ्यापैकी 90% म्हणण्यामध्ये हरकत नाही, डीजे मुक्त होता। काही लोकांनी लावले होते तरी ते छोटे स्पीकर लावले होते, मोठा डीजे एकही मला दिसला नाही। आणि भरपूर लोकांनी पारंपरिक वाद्य ढोल ताशे वगैरे आणि अतिशय सुंदर काहीतरी होते लावले होते। तर कुठे ना कुठे एक डीजे मुक्तचा जो आमचा आव्हान होता 3 ते 4 वेळा आपण मीटिंग घेतली होती, त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला। आणि फक्त जालनामध्ये नाही तर इतर ठिकाणी पण, जालना शहरामध्ये आष्टी परिसर असो, घनसावंगी असो, भोकरदन असो, करीब डीजे मुक्त झालेला आहे। तर एक अतिशय सुंदर पहल यावर्षी झालेली आहे। पुढच्या वर्षी एक वेळाबद्दल अजून जर झाला तर खूप चांगला होईल। यावर्षी हे सगळं प्रकरण मध्ये थोडा उशीर झाला आणि त्याचा फटका कुठे ना कुठे शेवटी महिला आणि मुलं यांना बसतो की त्यांना कमी एन्जॉय करता येते। कारण एकदा 11-12 वाजले की महिलाला घरी जावंच लागतो। जरी यंग पोरग तरी रात्रभर ते करू शकतात, रोडवर फिरू शकतात। पण अतिशय सुंदर मिरवणूक झाली आणि आता 4 वाजता अंदाजा पूर्ण विसर्जन त्याचं संपलेलं आहे। जो नवीन कुंड झाला नगरपालिकेच्या वतीने, त्यामुळे बराच स्मूथ विसर्जन करता आलेला आहे आणि अतिशय सुंदर एक गणपती उत्सव पार पडल्यामुळे सर्वांना, नागरिकांना माझ्यातर्फे, पोलीस डिपार्टमेंटतर्फे आभार मी व्यक्त करू इच्छितो।